हे आहे कारखान्याच्या पाठीमागील प्रक्षेत्र. तर एकदम भुरकट जमीन आहे. दुसरा ह्या शेताचं जे आहे ते लेवलिंग व्यवस्थित नसल्यामुळं, म्हणजे तिकडं समोरचं जर पाहिलं तर एकदम ते बदकल असल्यासारखं आहे, ते खड्ड्यात असल्यासारखं आहे. हा जो आहे तो हा उताराचा भाग जर बघितला आपण, प्रचंड उतार आहे. म्हणजे इथं पाणी जे आहे ते अजिबात इथं थांबत नाही, उतार जास्त आहे. दुसरा विषय, आता इथंच ह्या सरीला पाणी दिले, तर आत्ता पाणी देऊन बंद केले, तर ह्याचे जर चलत गेले तर एकदम व्यवस्थित माणूस चलत जाऊ शकतो. म्हणजे इथं जे आहे ते लगेच कोरडं पडत आहे. म्हणजे जशी काळी कसदार जमीन असते त्याच्यामध्ये जी काही मॉइश्चर धरून ठेवायची जी काही क्षमता आहे ती अजिबात ह्याच्यामध्ये ते नाही आहे. त्याच्यामुळं मॉइश्चर जे आहे ते लवकर इथलं ते उडून जातं. दुसरा विषय आणखीन ह्याच्यामध्ये, त्या भागात पलीकडचे जे आहे ते तिथं तर आता परवा आम्ही केंद्रे साहेबांनी मी गेलेलो, पाहिलं तिथं, तर एकदम म्हणजे तिथं वरच जे आहे ते मुरुम, म्हणजे ह्या नालीमध्ये जे आहे तो सरीमध्येच प्रचंड मोठा मुरुम जो आहे तो तिथं होता. दुसरा विषय, या ठिकाणी सगळं आपण कारखान्याचं जे काही पाणी आहे तर ते पाणी इथं सगळं म्हणजे घाण पाणी जे आहे ते इथं हे केलं जातं, रिचवलं जातं, किंवा दुसरीकडं आपल्याकडं पर्याय नसल्यामुळे इथं ते दिलं जातं. त्याच्यामुळं ठिबक किंवा ड्रीप सिस्टीम जे आहे ते आपण इथं कशाही पद्धतीनं जे आहे ते इथं आपण इम्प्लिमेंटेशन करू शकत नाही, किंवा इथं ती ॲप्लिकेबल होऊ शकत नाही. ह्या सगळ्या ज्या आहे ते ह्याच्यातल्या ह्या अडचणी येतात. इथली ही जी दगडाची पावळ ती सगळं काढून घेऊन याचं ह्या रानाची व्यवस्थित पुढं ज्यावेळेस इथला ऊस निघून जाईल त्यावेळेस ते एक नियोजन करणं गरजेचं आहे. रानाला एक लेवल शीर जे आहे ते घेणं गरजेचं आहे, आणि त्या पद्धतीनं मग पुढचं नियोजन आपल्याला याच्यामध्ये करता येते. उताराचं जर आपण बघितलं तर एवढा पाण्याचा इतका फ्लो, एकदम फास्ट पाणी जे आहे ते होतं.